ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की सलूनमध्ये मसाज करताना काय काळजी घ्यावी आणि काय गोष्टी ज्या आहेत त्या करू नये. मात्र ही घटना आम्ही का दाखवतोय, याच्यासाठी काय घटना घडली ती आधी पहा, नंतर परत एकदा डॉक्टर जैन आणि तुषार बरोबर चर्चा करायची आहे. मात्र काय घटना घडली ती पुन्हा एकदा पाहूया. सलूनमध्ये जाता, मसाज करून घेता, सावधान रहा. काही सेकंदाचं रिलॅक्सेशन जीवावर बेतू शकतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही हे का सांगतोय, कारण अशीच एक घटना घडली बंगळुरूमध्ये. बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने सलूनमध्ये हेड मसाज करून घेतला, पण काही सेकंदांचं हे रिलॅक्सेशन त्याच्या जीवावर बेतलं असतं. मसाज करताना चुकीची नस दाबल्या गेल्याने या व्यक्तीला स्ट्रोक आला. 10 दिवसानंतर ही व्यक्ती मृत्यूच्या दारातून बाहेर आली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे या व्यक्तीला वर्टिलो बॅसिलर स्ट्रोक आला. काय आहे वर्टिलो बॅसिलर स्ट्रोक? मेंदूला रक्तपुरवठा करणारी नस दाबली जाते. मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो. छोटीशी नस जरी दाबली गेली तरी त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अचानक रक्तदाब वाढल्याने स्ट्रोक येतो. चुकीची नस दाबली गेल्याने अचानक रक्तदाब वाढू शकतो. हेड मसाज असो किंवा बॉडी मसाज, योग्य प्रशिक्षण असलेल्या व्यक्तींकडूनच ते करून घेणं हे गरजेचं आहे. या बँगलोरच्या घटनेमध्ये नेमकं तेच झालं. अप्रशिक्षित मसाज करणाऱ्यांकडून चुकीची नस दाबली गेली, त्यामुळे बंगळुरूच्या या व्यक्तीचा रक्तदाब वाढला. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्वसनाचा त्रास होऊ लागला. 10 दिवस आयसीयू मध्ये राहावं लागलं. वर्टेलो बॅसिलर स्ट्रोकने या व्यक्तीचा जीव जाता जाता वाचला. पण ही घटना तुम्हा आम्हा सर्वांसाठीच एक धडा म्हणून घेतली पाहिजे. योग्य काळजी जर घेतली नाही तर स्वस्तातलं रिलॅक्सेशन चांगलंच महागात पडू शकतं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. तर तुम्ही पाहिलात की डोकं सांभाळा असं आम्ही का म्हणतोय. मी पुन्हा एकदा तुषार चव्हाणकडे जाणार आहे. तुषारजी, हाच माझा प्रश्न होता की जेव्हा तुमच्याकडे एखादा माणूस येतो आणि तो जर ट्रेंड असेल केस कापण्यामध्ये, तर त्यालाही मसाज देण्यासाठी कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, कारण प्रत्येक माणूस हा मसाज देण्यामध्ये किंवा ज्या प्रकारचे मसाज दिले पाहिजे त्यासाठी ट्रेन नसेल. मुळात मी ते नमूद करू इच्छितो की कसं आहे की आपण रस्त्यावरचं चंपी मॉलिश पण करतो. आणि तिथे सुद्धा तो रिलॅक्सेशनचा भाग असतो की लोक तिथे सुद्धा मसाज करायला जातात. हेड मसाज किंवा चंपी होते. तुम्ही गिरगाव चौपाटीकडे साईडला गेलात, अजूनही ते ट्रेडिशनल चंपीवाले फिरतात. तर तो प्रकार तिथेही असा घडू शकतो. सलूनमध्येच असा नाही. मला नमूद करायचं की सलूनमध्येच असा प्रकार घडेल असं नाही. हा प्रकार बाहेरही कुठे घडू शकतो. म्हणून पब्लिकने किंवा लोकांनी त्याची काळजी घ्यावी की चंपी मॉलिश तिथे पण करू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की सलूनवाला जो असतो हा इतका प्रामाणिक असतो की गळ्यावरती वस्त्र असताना सुद्धा त्याच्याकडून वस्त्र लागला जात नाही. किंवा गळ्यापर्यंत आपण म्हणतो की केसाने गळा कापला जातो, पण गळ्यापर्यंत आलेले केस सलूनवाले खूप चांगल्या पद्धतीने कापतात. प्रश्न असा आहे की पुन्हा ती दुर्दैवाची घटना अशी मला वाटते की ती सलूनमध्ये घडली. प्रशिक्षित कारागीर असावेत, प्रशिक्षण दिलेले कारागीर असावेत. हेअरस्टायलिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट किंवा मसाजर हा एक भाग वेगवेगळा आहे. पण मी पुन्हा सांगितलं ना की तो एक रिलॅक्सेशनचा भाग होता. त्याने ते केलं आणि ती घटना घडली. पण मी पुन्हा सांगतो की ट्रेडिशनल लोकांनीसुद्धा आणि करिअर म्हणून बघणाऱ्या लोकांनीसुद्धा ह्या पुढे ह्याच्यामध्ये प्रशिक्षण घेऊनच काम करावं. सलूनवाल्यांना मी असं सांगेन की ज्यावेळेस स्टाफ तुम्ही, जसं माझ्या पार्लरमध्ये मी स्टाफ अपॉइंट करतो, त्यावेळेस ते प्रशिक्षण घेतलं की नाही घेतलं आहे त्या प्रकारचेच आम्ही स्टाफ घेतो. प्रॉपर कन्सल्टेशन होतं ज्यावेळेस मसाजला, प्रॉपर मसाजसाठी जेव्हा माणूस येतो हेड मसाजसाठी किंवा बॉडी मसाजसाठी, ते कन्सल्टंट करूनच आम्ही त्याच्याशी मसाज देतो. म्हणजे ती कुठल्या डायजिस आहे का, ब्लड प्रेशर आहे का, हार्टचा प्रॉब्लेम आहे का, किंवा मायग्रेनचा त्रास असेल किंवा विकनेस असेल, कुठल्या तापाने आजारी झाला असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेतल्यानंतरच प्रॉपर मसाज दिला जातो. बरोबर, म्हणजे सगळ्या गोष्टी विचारून घेतल्यानंतरच मसाज दिला जातो, त्याच्या आधी मसाज दिला जात नाही. पण डॉक्टर अमित, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल एक नवीन, ज्या प्रकारे तुम्ही मगाशी म्हणाला होता, सलून सिंड्रोम नावाचा एक प्रकार जे आहे ते मुलांमध्ये सुरू झालेला आहे. ब्युटी पार्लर सिंड्रोम. हा, म्हणजे लोक ब्युटी पार्लरमध्ये जातात, सलूनमध्ये जातात आणि चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतात, थोडंसं रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी असं वाटतं की ह्या ठिकाणी लोकांनी जाताना सुद्धा स्वतः पण काळजी घेतली पाहिजे की आपण कुठे जातो, आपण कोणाकडनं मसाज करून घेतो. एब्सोल्युटली राइट. अपने को ट्रेन पर्सन के पास ही जाके मसाज लेना चाहिए. एंड मैं ये नहीं बोलता जैसे इन्होंने बोला कि ठीक है इनके सलून में इन्होंने ट्रेन स्टाफ रखा है, बट हम लोग कितनी जगह ऐसी जगह जाते हैं, कितनी बार हम खुद भी जाते हैं, शायद आप भी जाते होंगे,
अगर अपन को मसाज देना है तो वो हमसे कभी कुछ नहीं पूछता कि आपको कुछ प्रॉब्लम है क्या। मैंने तो नहीं देखा कोई किसी ने मुझसे आज दिन तक पूछा कि आपको ब्लड प्रेशर है, डायबिटीज़ है, या आपको गर्दन में कुछ इशू है, बोले ठीक है आपको मसाज देना है, हम देना चालू करते हैं। मेरा कहने का सिर्फ एक यही है, मसाज अगर आप सिर्फ मसल को हल्के हाथ से कर रहे हो वो समझ में आता है, आप जोर से मसल्स को दबा रहे हो और गर्दन का जो मूवमेंट झटका देना, इसके लिए अगेंस्ट मैं एब्सोल्युटली अगेंस्ट हूँ। ये चीज़ नहीं होनी चाहिए, यही सबसे ज़्यादा डेंजरस होती है। जो सब लोग मसाज को यही समझते हैं कि गर्दन में से आवाज़ आनी चाहिए, दिस इज अ रॉन्ग नोशन। मसाज अगर हल्के हाथ से किया जाता है समझ में आता है, मगर अगर जैसे वो कोई बॉडी मसाज देता है पैर से चढ़ के करना, दैट इज डेंजरस। वो आप किसी को कुछ भी ब्रेक कर सकते हो। सेम नेक के अंदर आप जबरदस्ती उसको झटके देना, नेक का मूवमेंट्स करना, जिसमें सामने वाले को कुछ भी मालूम नहीं होता वो मेरी गर्दन राइट लेके जाएगा, लेफ्ट लेके जाएगा, वो अपनी बॉडी आपके हाथ में दे देता है। उससे में आप वो जो सडन जर्क्स देते हो उसके अंदर अंदर कुछ भी हो सकता है। लेकिन डॉक्टर तुम्ही सांगताय की थोडासा मसाज जो आहे तो जोरात नाही पण स्लो मुव्हिंग असला पाहिजे. Absolutely, हलक्या हात से. जर डोक्यावरती मसाज करायचा असेल तर कशा प्रकारे हा करायला पाहिजे? म्हणजे डोक्यावरती बऱ्याच वेळा इथे प्रेशर दिलं जातं, बऱ्याच वेळा इथे प्रेशर दिलं जातं, काय नक्की करायला पाहिजे? हम अपने बच्चे को कैसे मसाज देते हैं, छोटा सा 2 महीने का, महीने भर के बच्चे को कैसे मसाज देते हो, उसको ऐसा झटका तो नहीं देते ना, हल्के हाथ से जेंटल मसाज। मसाज हैज़ टू बी जेंटल। आप चाहे वो बड़ा इंसान हो या छोटा बच्चा हो, उसको मसाज जेंटल होना चाहिए। वो एक इंजरी नहीं होनी चाहिए किसी के लिए भी, चाहे वो आप अंगूठे से भी दबा दबा के इतना जोर से मत दबाओ कि उसके अंदर लाल हो जाए, खून आने लग जाए, मसल टेयर हो जाए। इट हैज़ टू बी विथ फिंगर टिप्स और उससे आप मसाज दे दो, दैट इज़ आइडियल मसाज। बट जहाँ ये जो मणके का जो मूवमेंट करना है, जोर से मूवमेंट करना है, जिसमें सामने जो है जो मसाज कराने के लिए उसको खुद को भी नहीं मालूम कि अब मेरी नेक वो सामने वाला राइट लेके जाएगा कि लेफ्ट लेके जाएगा के ऊपर, तो उसके अंदर इंजरी होने के चांसेस बहुत ज़्यादा है। मतलब ये तो समझ लो आप गाड़ी के को पैसेंजर हो, ड्राइवर, और आप सो गए और एक्सीडेंट हो गया, ड्राइवर तो बच गया बट पैसेंजर जो है वो एक्सीडेंट में एक्सीडेंट हो गया, बिकॉज उसने सब कुछ ड्रायव्हर के हात में छोड़ रखा, ड्रायव्हर बरोबर. म्हणजे लोकांनी जे आहे ते म्हणजे आताताईपणा जे आहे ते त्या लोकांनी पण करू नये जे सलून मध्ये काम करतात. तुषार, सगळ्यात एक दुसरा महत्वाचा आहे तो की एक जबाबदारी जी आहे ती तुमच्या असोसिएशनची पण येते. ज्या प्रकारे डॉक्टर आता अमित म्हणाले की बऱ्याच वेळेला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला तो विचारत नाही की तुम्हाला काय ब्लड प्रेशर आहे का, तुम्हाला काय हार्ट प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही मानेत प्रॉब्लेम आहे का. त्याला जे आहे ते माहिती असतं, केस कापल्यानंतर जे आहे ते 2 मिनिटं मसाज द्यायचा. तर एक जबाबदारी म्हणून तुम्ही पण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की ही गोष्ट जी आहे ते पुढे होऊ नये. कसं आहे की सलून ब्युटी पार्लर असोसिएशन गेली 10 वर्ष ह्या माध्यमातून सलून्सवाल्यांना ट्रेन करत आहे आणि ट्रेन करत आलं आहे. जबाबदारीचं हे म्हणाल की त्या सलूनवाल्यावर डिपेंड आहे की तो कितपत त्या जबाबदारीला कॅपेबल आहे. ती घटना मुळात त्याच ह्याच्यामुळे घडली की अदर कुठले त्याला डिझीज होते आणि ओव्हर हायपर टेन्शनमुळे तो मुळात आला असेल सलूनमध्ये आणि ह्याने हात लावायला, म्हणजे आपण बोलतो कावळा बसराने फांदी तुटायला, अशी काही घटना. म्हणजे जेव्हा ते व्हेरीफाय होईल त्यावेळेस सलून नाही, तिकडच्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जेव्हा MRI केलं गेलं तेव्हा MRI मध्ये हे क्लिअर झालं की हा वर्टिलोबॅसिलस सिंड्रोम होता, कारण त्याची नस डोक्याची दाबली गेली होती. हां, तेच म्हणजे मी तेच सांगितलं ना की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तो मुवमेंट झटका देणं, हे करणं, ही गोष्ट कधी कधी आम्हाला सलूनमध्ये सुद्धा कस्टमर सांगतं की अरे थोडीशी मान हे करून दे. मग त्यावेळेस काहींचे हात हलके असतात ते करतात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सलूनवाल्याने जबाबदारी कुठली स्वीकारावी तर त्याने ट्रेन स्टाफ भरावा. अशी घटना सलूनमध्ये घडणं आणि त्याच्यानंतर जबाबदारी घेणं ह्या सगळ्या पद्धतशीर कायदेशीर बाबी आणि त्या पाठ्यपुरावा केल्यानंतरची गोष्ट आहे. पण मुळात त्याची जबाबदारी अशी असेल की त्याने सलूनमध्ये ट्रेन स्टाफ घेणं. हे ट्रेन स्टाफ घेणं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जर ट्रेन स्टाफ नसेल तर अशा प्रकारच्या घटना होऊ शकतात. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे याच कार्यक्रमामध्ये तिघांना धन्यवाद द्यावा लागेल. डॉक्टर हर्षा, डॉक्टर अमित आणि तुषार, तुम्हा तिघांचेही धन्यवाद. मात्र या ठिकाणी एकच गोष्ट जी आहे ती प्रामुख्याने समोर येते, ती म्हणजे जर सलूनमध्ये जात आहे तर ते 2 मिनिटाचं रिलॅक्सेशन हे तुमच्या जीवावरती बेतू नये ही सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी ट्रेन स्टाफ आहे का हे पाहणं हे आम्हा दोघांचंही कर्तव्य आहे. ज्या प्रकारे सलूनवाल्यांचं त्याप्रमाणे आपलं देखील. जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.